समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगद्गुरु जगद्वंदनीय शाक्यमुनी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय पवित्र धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्याला विनम्र अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभा शाखा भीमायन बुद्ध विहारामध्ये जगताप परिवारांच्या वतीने त्यांची माऊली लक्ष्मीबाई मल्हारी जगताप यांचा 19वा स्मृती दिवस या ठिकाणी होत आहे। विधी सुरुवात करण्याआधी मी त्या माऊलीची थोडक्यात माहिती देत आहे। वयाच्या 35व्या वर्षी एखाद्या माऊलीच्या जीवनातून तिच्या पतीचं जाणं, मागे कसलाही आधार नसताना सोबत 7 मुलं, त्यांचं पालन पोषण कसं करायचं हा मोठा प्रश्न, पतीच्या मृत्यूनंतर त्याची अंतिम क्रिया करायला देखील पैशाचा अभाव, अशा बिकट परिस्थितीमध्ये त्या माऊलीने 7 मुलांचा सांभाळ केला आणि आज ते कुटुंब, संपूर्ण कुटुंब, चिरंजीव विश्वास मल्हारी जगताप, सुनील मल्हारी जगताप, शशिकांत मल्हारी जगताप, अनिल मल्हारी जगताप, मुली मंदा दौलतराव चाबुकस्वार, नंदा सुरेश साबळे, कुंदा शरद भिंगारदेव, 4 सुना, 19 नातवंड आणि 16 परतवंड असा भला मोठा परिवार त्यांच्या पश्चात आहे। स्तुती करण्यासारखी गोष्ट म्हणजे 19 वर्ष उलटून गेल्यानंतरही आपल्या आईची आठवण तेवढीच ताजी आणि तेवढीच स्फूर्तिदायक ठेवलेली आहे। त्याबद्दल या कुटुंबाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। या माऊलीचा हा 19वा स्मृती दिन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अंतर्गत या ठिकाणी होत आहे। या विधीला सहकार्य करायला आमचे ज्येष्ठ बौद्धाचार्य सन्माननीय नानासाहेब कांबळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे। हा विधी मी सुरुवात करत आहे। परिवारातील सर्व सदस्यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी बुद्धांना पुष्प अर्पण करायचे आहे, बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करायचा आहे आणि विधीला आपण सुरुवात करणार आहोत। या प्रतिदिन विधीला मी सुरुवात करत करा पंचांग प्रणाम। बुद्धं नमामि। या राहू दे धम हा या धम्मं नमामि। उठा दादा। संघं नमामि। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो मांडी घालून बसा आता। भगवतो अरहतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। प्रणाम। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। समद्यामि। साधु 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 साधु
वनगंधं गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य सिरिपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेतेन लभामि मोक्षम् उपमिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाश भाव घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुद थोडी हा चालेल टाकून दे बुद्धांच्या इथेच हा हा आता दुसरी परत फुलं घ्या द्या ती सगळी फुलं घ्या वाटून घ्या असं पाठी द्या सगळ्यांना द्या हा जवळ मावशी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुष्पपूजा करणार आहोत हा सकल बीजं विदुर ज्ञानं देव रूपं सुजीव निमल चक्षु गभीरगो संगौरवर्णं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम विरत रजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूष तु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत स्वजन उद्धारा भगवंत अमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या गतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीनी मग धम्मदान विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे माऊलीच्या फोटोला करा बस हा बसा हा जोडा सर्वांनी त्रिरत्न वंदना घ्या हा इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्धं याव जीवित पर्यंतं शरणं गच्छामि एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाचे बुद्धा अहं वंदा एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाचे संघा अहं वंदामि सब्बदा नत्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं संघो विशुद्धो वरदक्षिणेयो संतीन्द्रियो सबमलपहिनो गुणेहि नेकेहि समद्विपत्तो अनासवोतं पणमामि संघ साधू घर घ्या सर्वांनी साधू 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 या ठिकाणी या दुःख पत्ताचनी दुःख भय पत्ताचनी भया शोक पत्ताचनी शोक होन्तु सब्बे पिपानिनो यतावता च मेहि सब्बतं पुण्यं संपदं सब्ब देवानुमोदन्तु सब्ब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शील रक्षन्तु सब्बदा भावना बिरता होन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्छकानाच य बलं अरन्तानाच तेजेन रक्षं बन्दामि सब्बेसा आकाशट्टाच भूमट्टा देवनागा महिन्दिका पुयन्तं अनुमोदित्वा चिर रक्षन्तु शासनं आकाशट्टाच भूमट्टा देवनागा महिन्दिका पुयन्तं अनुमोदित्वा चिर रक्षन्तु देशनं आकाशान्यवर उपस्थित आहे या माऊलीला श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता मी त्यांना विनंती करतो समाजसेवक संजय रमेश भालेराव यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे अशी सर्वांना विनंती आहे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकरुणी भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तीव्र वंदन करून भारतीय महासभा
बुद्धिस्ट समाजाच्या पिढीला या संस्थेच्या इतिहासाच्या आदरणीय महाउपासिका मीराबाई आंबेडकर यांच्या अश्वपतीने चालणाऱ्या धम्मकार्याला माझा पंचाप्रणाम. उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी लक्ष्मीबाई मल्हारी जगताप यांचा 19वा स्मृतिदिन आज जगताप कुटुंबाच्या वतीनं आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मंडळी, नेते मंडळी, या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. श्रद्धावान, शीलवान, उपासक, उपासिका यांना माझा सविनय जयभीम. उपस्थित बंधूंनो, लक्ष्मीबाई मल्हारी जगताप हा यांचा 19वा स्मृतिदिन त्यांच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यांना 4 मुलं, 3 मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे. आणि या बुद्ध विहारासाठी, विमान बुद्ध विहारासाठी त्यांच्याकडून दान सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. उपस्थित बंधूंनो, आई वडील ज्या आई वडिलांनी आम्हाला घडवलं, त्या आई वडिलांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, रांगेला लावलं, शिक्षण दिलं, लग्न याव केली, आईने जो कष्ट घेतले, त्यांचे वडील लवकरच वारले. त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा बोजा आईवर पडला होता. आणि आईनं दोन्ही भूमिका केल्या, वडिलांची भूमिका आणि आईची भूमिका करून त्या मुलांचं चांगल्या तऱ्हेने पालन पोषण केलं. आणि त्या मुलांचं कर्तव्य आहे की आई वडिलांचा स्मृतिदिन साजरा करणं. म्हणूनच आज या ठिकाणी 19 वर्ष झाली तरी सुद्धा त्या मुलांनी त्यांची आईची आठवण म्हणून आज या ठिकाणी त्यांचा स्मृतिदिन घेण्यात आलेला आहे. बंधूंनो, प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आई वडील म्हटल्यानंतर जगामध्ये आम्ही कुणाला देवाला पाहिलेलं नाही. कुठल्याही मंदिरामध्ये रात्रंदिवस आम्ही गेलो, पण देव आम्हाला कधी पावला नाही. आणि ज्या वडिलांना आमचं पालन पोषण केलं, लहानाचं मोठं केलं, खरं म्हटलं तर हेच आपलं खरं दैवत आहे. म्हणून या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली वाहून मी माझे 2 शब्द इथं सांगतो. जय भीम. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर, 21व्या शतकातील महापुरुष मान्यवर कांशरामजी, तसेच बहुजन समाजात जन्मल्या सर्व महापुरुषांना, महामायांना माझा सर्वप्रथम त्रिवार वंदन. आजच्या या स्मृतिदिनी लक्ष्मी मल्हारी जगताप मावशी यांचा 19वा स्मृतिदिन आहे. मला वाटतं प्रत्येक वर्षी हा आवर्जून त्यांच्या परिवाराकडून साजरा केला जातो. आणि आजच्या या प्रसंगी मी एवढंच सांगेन की धम्मदान हे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण भगवान बुद्धाने ज्या ज्या वेळेस दानाची जी परिमता सांगितली आहे आणि धम्मामध्ये आपण बघितलं आहे, आज ही वास्तू आहे, या वास्तूचं काही वर्षापूर्वी थोडं डिस्प्यूट चालू आहे, पण आज ती वास्तू इतकी सुंदर आणि व्यवस्थित बनलेली आहे. आणि त्या वास्तूला आवर्जून आज या ठिकाणी या जे धम्मदान जे दिलेलं आहे आणि ती गरज होती, आणि ते आज जगताप परिवाराकडून विहाराला भेटलेलं आणि विहाराचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी त्या धम्मदानाचा स्वीकारही केलेला आहे. तर मी या मावशीला, या माऊलीला माझ्या परिवाराकडून
आणि आनंदग्राम सोसायटी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन आणि व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी, आज या ठिकाणी लक्ष्मीबाई मल्हारी जगताप यांचा 19वा स्मृती दिन साजरा करत आहोत आणि त्यानिमित्तानं मी माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबियांतर्फे त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि इथेच सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्या माऊलीचा इथे सोहळा होत आहे ते लक्ष्मीबाई मल्हारी जगताप. तसं लक्ष्मीबाई ह्या लेबर कॅम्पमधलं हे फार जुनं कुटुंब, सुरुवातीपासूनचं कुटुंब म्हणा तर आहे. कारण मी लहान असल्यापासून हे कुटुंब मी पाहिलेलं आहे. ह्या लक्ष्मीबाईंच्याबद्दल बोलायचं गेलं तर तिने खरोखर ती आपली सासूबाई सुंदराबाई आणि तिचे मल्हारी जगताप ह्या कुटुंबाची खरोखर लहानपणापासूनची सेवा केली. मला पण चांगलं आठवतं. आणि आज हे कुटुंब इथपर्यंत आलेलं आहे. हे 4 मुलं 3 मुली आणि आज आत्ता सांगण्यात आलं की 19 नातवंड. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांच्या बहुतेक प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर आहे. हा बघा, एक फूल उगवलं एवढा मोठा बगीचा, एवढा मोठा बगीचा निर्माण केला, हे केवळ ह्या लक्ष्मीबाईचंच कर्तव्य आहे. कारण का पुरुष माणूस हा घराच्या बाहेर राहतो, सगळं काही, पण घराचे साधना सांत्वन करते, घराचे मोठेपणा करते, घरात मुलांकडे बघते, लक्ष देते. हे पुरुषांपेक्षा स्त्रीचं फार मोठं कर्तव्य. आणि खरोखर लक्ष्मीबाई लक्ष्मी नावाप्रमाणे लक्ष्मी होती. कारण ह्या लेबर कॅम्पमध्ये ती कधी कुणाशी भांडेल, ती अतिशय ती सुरुवातीपासून जी आल्यापासून ती तशी लक्ष्मी सारखीच राहिली आणि लक्ष्मी सारखीच गेली. भाऊ तुम्ही म्हणात बौद्ध धर्मामध्ये लक्ष्मीला महत्त्व नाही, पण नावाला महत्त्व आहे. तिने जो हा बगीचा उभा केला, त्या बगीच्याचं कौतुक करणं हे पुढं स्मृती दिन कितवाही असो कधी असो, पण आपल्या आईचा मातेचा जननीचा जिने जन्म दिला, त्या जगामध्ये उद्धार केला, त्या मातेचं सांत्वन करणं आणि प्रत्येक हा असा सोहळा करणं हे प्रत्येक मुलांचं, प्रत्येक नातवंडाचं, प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे. आणि ते आपण जगताप भावांनी आणि बहिणींनी हे पूर्ण केलं. त्याबद्दल मी खरोखर हे कौतुकास्पद इतकंच नव्हे तर आपल्या आईच्या लक्ष्मीच्या नावानं, मातेच्या नावानं आज एवढं बुद्ध विहाराला दान दिलं, हे काही कमी नाही. हे खरं कर्तव्य आहे. आणि प्रत्येकाने समाजातल्या प्रत्येक माणसाने आपल्या आईचा, वडिलांचा स्मृती दिन करावा. आणि आपलं जे दैवत आहे, खरं दैवत आई आणि वडील, त्या वडिलांची तुम्ही सेवा केली त्याचं हे प्रतीक आहे आणि ते प्रत्येकाने जपावं. तर मी खरोखर मी या लक्ष्मीबाईला माझ्या लहानपणापासून ओळखतो. कारण मी बाजूलाच राहत होतो. माझा जन्म लेबर कॅम्पात झाला, त्यामुळे हे मातेचं संपूर्ण सांत्वन काय आहे ते मला माहिती आहे. त्या सगळ्या 4 भाऊ माझे दोस्त आहेत आणि नातेवाईक पण आहेत. त्यामुळं ह्या मातेला, माझी माते समानच आहे मला, त्या मातेला माझ्या कुटुंबाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब गायकवाड वाचनालयाच्या वतीनं आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विभागातील मल्हारी जगताप यांच्या पत्नी त्या घरातून जाऊन आज 19 वर्षाचा कालावधी होत आहे. त्याची आठवण म्हणून पुनःस्मृती दिनाचा कार्यक्रम या कुटुंबाने केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मल्हारी जगताप
हे सर्व्हिसमध्ये होते की नाही मला माहित नाही, परंतु त्यांनी आयुष्यभर टॅक्सीवर जीवन काढलेलं आहे हे मला निश्चितपणे माहिती आहे. कारण यांची टॅक्सी, मी ज्या वेळेला पार्ल्याला सर्व्हिसला होतो त्यावेळेला यांची टॅक्सी नेहमी 5 इथे लावलेली असायची. मल्हारी जगताप जे आणि दिवे या दोनच टॅक्सी आपल्या याच्यामध्ये होत्या आणि मल्हारी जगताप यांची ही टॅक्सी चालवायची असेल तर त्या कुटुंबाच्या पाठीमागे त्या बाईने जे आतापर्यंत ते कामकाज त्यांनी केलेलं असेल आणि हे कुटुंब आतापर्यंत सावरण्याचा प्रयत्न जर केला असेल तर या दोघांचाही श्रेय आहे असं जर मी बोललो तर ते चुकीचं होणार नाही. परंतु आज सांगितल्याप्रमाणे यांच्या कुटुंबामध्ये लहान मुलं मुली नातवासह 19 माणसाचं कुटुंब आहे, अगदी भारगतचं कुटुंब आहे. आणि एवढ्या याच्यामध्येही आता एका वक्त्याने सांगितल्याप्रमाणे कोणाचे आईबाप गेलेले असतात पण त्यांना जन्मतारखा माहीत नसतात. ती खरोखर वस्तुस्थिती आहे, ते बोललेले चूक नाहीये. त्याप्रमाणे जगताप मंडळीने आपल्या ह्या आईची तारीख आजपर्यंत कायमस्वरूपी लक्षात ठेवलेली आहे आणि त्या तारखेनुसार त्यांनी आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये त्यांनी बुद्धविहाराला खुर्च्याचं दान पण केलेलं आहे आणि या दानाच्या पोटी त्यांनी, आता आमचे मित्र बालेराव हे माझ्यापेक्षाही अधिक बोलू शकतील, त्यांना माहिती आहे, ते त्यांच्या संबंधित होते. तेव्हा मी असे बोलेल की हे जे कामकाज त्यांनी चालू केलेलं आहे, त्यांनी हे खासदारी जे त्यांचे विचार चालू केलेले आहेत, हे विचार त्यांची घरगुती मंडळी असलेली ही मंडळी हे तसेच पुढे चालू ठेवतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, संतकवी महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंचकावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मंडळी, उपासक उपासिका, आजचा कार्यक्रम आमच्या कालकथित बुद्धवासी लक्ष्मीबाई मल्हारी जगताप यांचा कार्यक्रम खरोखर आश्चर्य वाटतंय. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये मला असं वाटतं या गोष्टीला मला वाटतं तोड नाही, कारण 19 वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होतो, पुण्याचा स्मृती दिनाचा कार्यक्रम होतोय. त्यांच्याकडून मला असं वाटतं या गोष्टी बऱ्याच जणांनी शिकण्यासारखं आहे. आईवडिलांनी आपल्याला कसं सांभाळलेलं असतं, पालनपोषण कसं केलेलं असतंय, आजच्या 19व्या वर्षाचा कार्यक्रम घेऊन हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की खरोखर त्यांनी, मला असं वाटतं, भरपूर कष्ट केलेले आहेत. म्हणून आज त्यांच्या मुलांना त्यांची आठवण विसरता येत नाही. आणि असेच जर सर्वांनी या गोष्टीचा आपण जर प्रत्येकाने पाठपुरावा जर केला तर प्रत्येक आई वडिलांना यापेक्षा मोठी श्रद्धांजली कुणी नाही, कुठली नाही. मी माझ्या आड्या परिवाराच्या वतीने, वैभव सांस्कृतिक नुंबिनीच्या वतीने माझे 2 शब्द बोलून इथेच थांबतो. भावपूर्ण श्रद्धांजली वाहून 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. विश्वाला शांतीचा महामंत्र देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्या महामानवांनी दलित उद्धाराचं कार्य केलेल्या अशा सर्व महामानवांना, प्रतिमेला आणि त्यांच्या विचाराला अभिवादन करतो. माता भीमाई माऊली जशी आंब्याची सावली, स्वतः राहुनी उन्हात आम्हा देऊनी सावली, त्याप्रमाणे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि प्रतिमेला अभिवादन करतो. काल कथित लक्ष्मीबाई हिच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. आजच्या ह्या पुण्यस्मरण, पुण्यमोदन आणि पुण्यस्मरण याचा गफलत करू नका. आज लक्ष्मीबाईचं पुण्यस्मरण आहे. पुण्याने मोदन कार्यक्रम हा 19 वर्षापूर्वी झालेला आहे. आज पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणामध्ये त्यांचं सामाजिक आणि कौटुंबिक योगदान काय त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. त्याबद्दल बोलणारच आहे मी.
परंतु आजचा जो कार्यक्रम विधी संपन्न केला ते बौद्धाचार्य प्रकाश लांडगे त्यांचा आज मी चेहरा बघितला. तसेच आमचे मित्र दोन्ही मित्र नानासाहेब कांबळे, आयुष्यमती नगरसेविका मोरेताई, मंचावर बसलेले मान्यवर, जमलेले बौद्ध उपासक आणि उपासिका. मी श्रद्धांजली जोपर्यंत वाहत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण होत नाही. कारण लक्ष्मीबाईचं आणि माझं तसं फार जवळचं नातं होतं. माझ्या पत्नीचे जे आजोळ आहे ते समोर दीपक गांगुर्डे राहायला होते आणि त्याच्यामुळं मला तिथं नेहमी जाणं येणं माझं असायचं. माझी मिसेस तिथं असायची, त्याच्यामुळं नेहमी जाणं येणं असायचं. त्यावेळेस लक्ष्मीबाईचं आणि यमुना मावशीचं ह्या दोघींशी माझी एकदम घट्ट मैत्रीण आहे. घट्ट मैत्री म्हणजे आम्ही एखाद्या वेळी उभं राहायला वेळ जर असेल, त्यांना जर काही काम नसेल तर आम्ही एखाद्या विषयावर तासन तास बोलत बसायचो. इव्हन दो त्यावेळेस कुंदा, तो लाला वगैरे हे मंडळी लहानच होते. त्यांना काही काम सांगितलं असेल, त्यांनी केलं नसेल तर त्यांना ते ज्या पद्धतीनं रागवायचे आणि कधी कधी आपल्या पारंपरिक एखादी सेवी घालायची ना, ते ऐकायला फार बरं वाटायचं. मंडळीला, कुंदाला, लालाला वगैरे यांना ते म्हणजे बाबा बाळू भाऊ समोर आम्हाला काही शिव्या वगैरे देत नको, त्यांना ते बरं नव्हतं वाटायचं. म्हणून घरात जायचे, घरात काय असेल तो आम्हाला बोल. पण ती पण माझ्याकडे बघून हसायची. नाही, त्यांना तुझ्या समोर बोललं का जास्त त्यांना लगेच तर टोचतं आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, ती शिकली किती हे माहीत नव्हतं, परंतु तुला व्यावहारिक ज्ञान भरपूर होतं. आज विचार करा, 7 मुलं आणि त्या बाईचं ऐन उमेदीमध्ये मुलं आल्यानंतर तिचं पतीचं निधन होतंय. एका तंबूचा जो आधारस्तंभ आहे तो गेल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था कशी असेल. परंतु अशा परिस्थितीला न डगमगता तिने ती गोदीमध्ये जायची आणि गोदीमध्ये ते चिंध्या निवडायचं काम करायची आणि त्याच्यामधून ते काय स्वेटर वगैरे काय वगैरे ह्या असेल ते घेऊन यायची. आणि तिचा मी एक चांगला गिऱ्हाईक होतो. एखादी जर चांगली मला शोभणारी वस्तू जर त्याच्यामध्ये असेल तर ती माझ्यासाठी बाजूला काढून ठेवायची. मला या प्रकर्षाने सांगावं लागतं. तर अशा परिस्थितीत तिनं दिवस काढले. ज्या टायमाला तिचे मिस्टर गेल्यानंतर तिचा नवरा, मला आठवत नाही ते कसे होते काय होते, परंतु तिची सासू मला चांगली आठवते. आताच आमच्या आधीच्या वक्त्याने नाव घेतलं सुंदराबाईचं. सुंदरा आजी मस्त बुका लावायची, म्हातारीचा चेहरा, नाचबीत वगैरे सगळे नातवंड मुलं वगैरे सगळं तिचा चेहरा घेऊन आलेले आहेत. तर म्हातारीचा स्वभाव पण एकदम कडक होता. आणि ह्या सर्व मंडळीचं त्या टायमाला जानकाबाई केदारे असेल, जयाबाई भालेराव असतील, गीताबाई नरवणे असतील आणि अशा ज्या महिला मंडळ होतं त्यांचं बुद्ध माता महिला मंडळ होतं. आणि बुद्ध माता महिला मंडळ होतं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून त्यांचं पूर्वी भजन चालायचं. भजन त्याच्यामध्ये शंकरराव बच्चा होते, ते खंजीर वाजवायचे, हरिदास बुवा हे तंबोरा वगैरे वाजवायचे आणि त्यांचं भजन वगैरे चाललं. त्या भजनाच्या माध्यमातून ह्या मंडळीचं नंतर बुद्ध माता महिला मंडळ झालं आणि त्या माध्यमातून हे विहार उभं राहिलं. त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई भजनाला कधी आली नाही, कारण तिला प्रपंचाचा व्यापच एवढा होता का कामातून तिला कधी सुटतं. परंतु सुंदराजी ही भजनाला नेहमी सहभाग असायचा तिचा. तर आज माझा एक मित्र आहे संजय कांबळे, संजय मोहन कांबळे एसीपी म्हणून रिटायर झाले. त्याचे वडील, त्यांना सकाळ संध्याकाळ दारूशिवाय दुसरं काही सुचायचं नाही आणि दारू पिऊन त्यांचा अंत झाला. तर अंत झाल्यानंतर त्यांनी त्याचा संगमरवरी पुतळा त्यांच्या घरामध्ये आता उभा केला. अरे म्हटलं, वडिलांनी दारू पिऊन मेल्यानंतर त्यांचा काय आदर्श पुढे नाही. म्हणतो केदारे,
हे आपण जर केलं तर आपले मुलं आपले करतील. तसं ह्या जी पिढी आहे ह्या पिढीचं हे आता कॅपिटल आहे, भांडवल आहे. जसं त्यांनी त्यांच्या आईच्या 19व्या वर्षी जनरली माणूस त्याचं 10वं पुण्यबोधन झालं का त्या आईला, त्या मेलेल्या मृत माणसाला विसरतो. परंतु आज 19व्या वर्षी हा कार्यक्रम साधून आणि त्याच्यातून सामाजिक एकोपा साधणं, हे सगळं डोकं कोणाचं असेल तर हे शशी जगतापचं डोकं असेल. आणि त्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो का त्याने ह्या कार्यक्रमातून हा सामाजिक जो एक संदेश दिलेला आहे लोकांना, त्याचं ते अनुकरण करण्यासारखं आहे. तर लक्ष्मीबाईनं हा जो कुटुंबात त्यांनी बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं, 19 आहे त्यांनी आमच्या हिरेदादाने सांगितलं, असा बगीचा फुलवलेला आहे. तर आयुष्यमान प्रतापसिंग बोगडे म्हणतात, माझ्या भीमाच्या अंगाचं पाणी आहे का कुणाचं, यानं बगीचा फुलवेला अख्ख्या बाबुळं बनातं. तसं हे सर्वसामान्य ह्या कुटुंबाला काही पार्श्वभूमी नसताना, काही नसताना आज सर्व जी मंडळी आहे चांगली उच्चभूषित झाली. आणि विशेष म्हणजे ज्या टायमाला लक्ष्मीबाईवर थोडीशी बिकट परिस्थिती आली, त्या टायमाला त्यांच्या सासूचे जे भाऊ होते, निंबाशेठ रुपवते, ते त्यांचं नाव तर प्रकर्षाने घेतलं पाहिजे, तर ते त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले. आणि ह्या सगळे भाऊ वगैरे आहे ते यांच्या परीने एकमेकाला मदत करणं, सर्वांचे लग्न वगैरे झाले, सर्वच काही प्रपंच व्यवस्थित करतायत. कोणाच्या अडीअडचणी असतील तर ते एकत्र येऊन ते सोडवतायत. हा गुण त्यांच्याकडून समाजाने घेण्यासारखा आहे. आणि ही लक्ष्मीबाईला सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे. का एवढं कुटुंब एकत्र असणं म्हणजे नॉट जोक. तर जास्त मला सूचना येत आहेत, बरंचसं काय बोलायचं आहे, परंतु आता वक्ते बरेच असल्यामुळे मी काय जास्त बोलत नाही. लक्ष्मीबाईला जाऊन 19 वर्षे झालेले आहेत. म्हणून मुलं काय म्हणतायत, गमावलेली आई मी शोधत आहे, गमावलेली आई मी शोधत आहे, येईल का पुन्हा परतुनी याची वाट मी पाहत आहे, येईल का पुन्हा परतुनी याची वाट मी पाहत आहे. वर्षानुवर्षे गेली तरी 19 वर्षे झाले, वर्षानुवर्षे गेली तरी आई हे नाव कधी कळलंच नाही. आई हे नाव कधी कळलंच नाही. जेव्हा कळलं तेव्हा मात्र ती सोबत उरली नाही, जेव्हा कळलं मात्र तेव्हा ती सोबत उरली नाही. एवढं बोलून मी माझ्या वतीनं ज्या संस्थेनं माझा हातभार लागलेला आहे, सगळ्या संस्थेच्या वतीनं मी कालकथित लक्ष्मीबाईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी आदरणीय, त्यांचं नाव काय, लक्ष्मीबाई, आज या ठिकाणी आपण आदरणीय शशी जगतापजी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने कालकथित लक्ष्मीताई जगताप यांच्या 19व्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेलो. आज त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 19 वर्षापासून त्यांचा जलदान विधी आणि स्मृती दिन हा नेहमी त्यांच्या घरी होत असतो. आणि गेले 3 ते 4 वर्ष सोडले तर प्रत्येक वर्षी मी त्यांच्या स्मृती दिनाला जाण्याचा आणि त्यांना अभिवादन करण्याचा प्रसंग हा माझ्या सोबत असतो. तर आज या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी इथे जे धम्मदान बुद्ध विहाराला 50 खुर्च्यांचा ठेवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की आपल्या उत्पन्नाचा 10वा हिस्सा हा धम्माच्या प्रचाराला दान केला पाहिजे. आणि आज खरोखर त्या कुटुंबाने एक माटुंगा लेबर कॅम्पमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श निर्माण केलेला आहे की अशा पद्धतीने स्मृती दिन साजरा करून आपल्या समाजासाठी काहीतरी देणं आपलं आहे ते या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने होत आहे. तर माझाही ज्यावेळेस राजकीय प्रवास किंवा सामाजिक प्रवास सुरू झाला होता तर या ताई आताच केदारे साहेबांनी सांगितलं की बुद्ध माता महिला मंडळमध्ये त्या कार्यरत असायच्या आणि त्यांचा स्वभाव हा अतिशय रिस्पेक्टिव्ह होता.
म्हणजे एखादा माणूस काम करत असेल तर त्याला नेहमी प्रोत्साहन देणं, बोलणं, तर ते माझ्या बाबतीतही तसंच होतं. आणि या कुटुंबियांच्या वतीने पण त्यांच्या अतिशय आंबेडकरी चळवळीतला सहभाग आणि मुवमेंटमध्ये सहभाग हा नेहमीच असतो. तर या ठिकाणी जास्त काही न बोलता मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने, मी कार्यरत असलेल्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांच्या स्मृतीस, त्यांच्या प्रतिमेस या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मपीठावर सर्व प्रतिष्ठित मंडळी, बंधू आणि भगिनींनो, लक्ष्मीबाई बद्दल बोलायचं त्यांना तर मी बाईच बोलायचो. आणि आता केदाराने सगळं काय सांगितलं ते मला काय ठेवलंच नाही. खरं म्हणजे मला अगोदर बोलायची इच्छा होती, परंतु उशिरा बोलण्याची संधी मिळाली, त्यामुळे मला त्याविषयी काय माहिती ठेवलेलीच नाहीये. आणि या कुटुंबाशी माझा जन्मापासून संबंध आहे. आणि मी एवढंच सांगेन का हे जी सर्व पुढे मंडळी बसलेली आहेत, तरुण महिला, माझ्या बहिणी, माझ्या वहिन्या, यांना एकच मी सांगेन का लक्ष्मीबाईचा जो आदर्श आहे तो आपण घ्या. तिने जी विस्कटलेली फळी आपल्या घरातली कशी बसवली आणि कसं काम केलं हे मी काही सांगण्यासारखं नाही, सर्वांना माहिती आहे. आणि अतिशय मन गहिवरून येतं, कारण का तिच्यावर जे जे काही प्रसंग आले आणि त्या सगळ्या प्रसंगाला ती कशी सामोर गेली हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या सगळ्या मंदा आहे, नंदा आहे, बाकी लाल्या तर लहान होता, ससाहेब बरोबर होता, माझ्या विश्वासही माझ्या बरोबर होता. सर्वांना माहिती आहे काय काय प्रसंग तिच्यावर कोसळले आणि कशातून ती उभी राहिली आणि हा सगळा परिवार कसा उभा केला, हा सर्व आदर्श आपण घ्यायला पाहिजे. कारण का तिच्या घरात आज एक डॉक्टर झालाय, इंजिनियर झालाय. आता सशाचा पोरगा देखील जवळजवळ 90-92% देऊन पास झालाय. माटुंगा लेबर कॅम्पचं भूषण आहे, 96% देऊन पास झालाय. म्हणजे हा जो आदर्श आहे आपल्या कुटुंबावर, जो तिने जो पगडा बसवलेला आहे तो पगडा आपण पुढे घेऊन जावा. जसं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा, तसं आपण शिकलं पाहिजे. आपलं सर्व कुटुंब जसं शिकवलंय तसं आता चौथी पिढी शिकवा आणि तिचा हा आदर्श घ्या. आणि आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्या समाजाला काही हा जो दमदानाचा जो कार्यक्रम केलाय तोही अतिशय चांगला काम केलेला आहे. आताच एका सचिन गायकवाडने सांगितलं का, बाबासाहेबांनी सांगितलं का माझ्या ज्या कमवलेला जो हिस्सा आहे तो परमेश्वराला, देवाला आपण द्यायचा असतो, जो आपल्याला बुद्ध धर्माचा जो द्यायचा असतो तो त्यांनी दिलेला आहे. असा सर्वांनी, म्हणजे सर्व कुटुंबांना विनंती करतो. सर्वांची परिस्थिती अत्यंत चांगली आहे आता, कारण आता आपली गरिबी नष्ट झालेली आहे. कारण का मंदा पण किती गरिबीत राहिली मला माहिती आहे. नंदा पण कशी होती, जी मुलगी शिकली, नर्स झाली आणि सगळे अतिशय चांगले झालेत. आज ती खरोखर बघायला पाहिजे होती, आज ती नाहीये आणि त्याचं अतिशय दुःख होतंय. तरी तिचा स्मरण आपण साजरा करतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. कारण का कुठलाही म्हातारीचा स्मरण दिवस आपण साजरा करत नाही. फार कमी लोक आहेत का तो आपल्या घरामध्ये आपण आठवण ठेवतो. मी जवळजवळ 19 वर्ष झाले, तर प्रत्येक वर्षाला तिच्या त्या स्मरण दिनाच्या दिवशी तिच्या घरी गेलेलो आहे आणि आजही इथे आलेलो आहे. असंच पुढे आपल्या सर्व कुटुंबाने एकत्र राहावं आणि तिचा आदर्श घ्यावा, लक्ष्मीबाईचा, बाईचा. आणि आपण सर्वांनी आदर्श घेऊन आपल्या समाजालाही व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न करावा, आपल्या कुटुंबालाही सांभाळावं, आपल्या मुलांनाही शिकवावं आणि सर्वांनी आपण एकत्र राहावं. हीच मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. जास्त बोलला असेल तर मला माफ करा. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, या सर्व महामातांना व राष्ट्रपुरुषांना त्रिवार जय भीम व अभिवादन. आज माझी मोठी आई लक्ष्मीबाई मल्हारी जगताप यांचा 19वा स्मृती शेष दिनाचा कार्यक्रम आज माझ्या भावंडांनी आणि बहिणींनी
येथे भीमायन बुद्ध विहारामध्ये साजरा केलेला आहे। आणि आपण धम्माचं समाजाचं देणं आहे। दरवर्षी हा कार्यक्रम घरगुती असतो, परंतु यावेळेस आपण काहीतरी बुद्ध विहाराला दान केलं पाहिजे या हेतूने माझे बंधू शशी जगताप यांनी आज बुद्ध विहारामध्ये खुर्ची वाटपाचं दान करण्याचं काम केलेलं आहे। दान पारमिता तथागत भगवान बुद्धांनी महत्त्वाची सांगितलेली आहे। आणि माझ्या आईबद्दल सांगायचं झालं तर अर्धा भाग बराचसा सब इन्स्पेक्टर, माजी सब इन्स्पेक्टर केदारे यांनी सांगितलेला आहे, बेंजामिन काकडेंनी सांगितलेलं आहे। या मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बाबा आमचे गेगडमल बाबा, हिरे काका यांनी सांगितलेलंच आहे। तर माझा जन्म झालेला आहे, माझी आई लीला रमेश भालेराव आणि माझी मोठी आई यांच्या सहवासातच मी वाढलेलो आहे। त्यांच्या अंगा खांद्यावर खेळूनच मी वाढलेलो आहे। कारण मला बिवॉरचं घर आणि बिल्डिंगीचं घर हे एकच आहे। म्हणजे भूक लागली तरी तिथं कधी आम्ही गेलो तर तिथे आईच्या हातचं खायला हे माझं घरच आहे, म्हणून वरती जेवण करायला आम्ही जातो। असं आमचं हे नातं आहे। माझे बाबा लिंबाशेठ रिपोर्टे हे माझे पंजोबा जे आहेत, दगडाजी रिपोर्टे लिंबाशेठ, माझी आजी पार्वताबाई गोविंद भालेराव, परत सुंदराबाई माझी दुसरी आजी, म्हणजे दोन बहिणी आणि एक भावंड। मला अनेक जण बोलतात लिंबाशेठ तुझे कोण, तर मी बोलतो माझे बाबा आहेत, आजीचे भाऊ आहेत आणि त्यांचे सुपुत्र इथे बसलेले आहेत। चंपा मामा, त्यांची मुलगी इथं आलेली आहे, सुमन मावशी, अनिता मावशी इथं आलेली आहे, माझी आई आलेली आहे। या 19व्या स्मृतीनिमित्त त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी माझी आई सुद्धा गोदीमध्ये माझ्या मोठ्या आई बरोबर जायची कामाला। हालाकीची परिस्थिती होती आणि त्याच्यातून यांनी आम्हाला शिकवलं। आज माझा भाऊ शशी जगताप याचा मुलगा मॅरिड मध्ये आलेला आहे। माझ्या चुलत्याची मुलगी विदाऊट क्लास, आणि माझे काका वारले होते त्यावेळेस तिने 10वीची परीक्षा दिली आणि 84% मार्क काढले। आज माझी लहानी बहीण सुजाता, तिची मुलगी 86% मार्क काढलेले। आणि जो बाबासाहेबांनी आम्हाला जो वारस दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यांच्या तत्वानुसार आमचा परिवार हा शिक्षण घेत आहे। आज माझे चारही भावंड विश्वास जगताप, शशी जगताप, सुनील जगताप, अनिल जगताप, माझ्या तिन्ही बहिणी मंदाताई, कुंदाताई, नंदाताई यांचा परिवार सुद्धा फार मोठा झालेला आहे। आणि माझ्या आईला आता नातवंडांचे मुलं, एक ट्विन्स बघताय ना तुम्ही, म्हणजे असा पलता खेळता परिवार इथं फार मोठा। हिरे बाबा काकांनी सांगितलं, बगीचा निर्माण केलेला आहे या आईनी, आणि त्याचे सुगंध हा समाजामध्ये सातत्याने ते दरवळत आहेत। आणि मगाशी सांगितलं केदारे साहेबांनी की माझे जे मोठे वडील होते मल्हारी जगताप आणि गेगडमल बाबांनी सांगितलं, हे टॅक्सी चालवायचे आणि पूर्ण मोठा कुटुंब सांभाळायचे। परंतु त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा हात होता तो माझ्या मोठ्या आईचा, लक्ष्मीबाई जगताप यांचा। आणि ती बिचारी काम धंदा करून माझी आई आणि ती गोदीमध्ये कामाला जात असत। आणि त्याच्यातून ते फॉरेनर्स लोकांचे जे स्वेटर्स असायचे किंवा जीन्स असायच्या, त्यांच्या चैनी वेगळ्या करायच्या आणि त्या चैनी तिथे त्या जेवढ्या चैनी कटिंग करणार त्या कपड्यांमधून ते कपडे, त्याच्यातून त्याचा रोजगार मिळणार असं त्यावेळेस डॉकमध्ये जे शिपयार्ड यायचं ते काम करायचे। माझी आजी चोजाबाई ती तेव्हापासून काम करायची आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्ये तिने सर्व महिलांना, जे आमचे हिरे मामा आहे त्यांची मिसेस वगैरे बरेच जण इथे आमच्या नाशिकच्या म्हाताऱ्याच म्हणतो मी, त्या सगळ्या गोदीमध्ये जायच्या आणि काबड कष्ट करायच्या ताई। मग
ह्या आईने पण खूप संघर्ष केलेला आहे. मग तिकडून काही चांगले कपडे असेल ते घेऊन यायचे. माझ्यासाठी तर दरवर्षी एक स्वेटर वगैरे असायचं तर दरवर्षी मला ते मिळायचंच. म्हणजे थंडी आलेली आहे हे संजूसाठी वेगळं. म्हणजे अशा माझ्या आईने काम बंद केल्यानंतर रात्री आई जायची तर मला कपडे ते घरी मिळायचे. म्हणजे अशा पद्धतीने हे प्रेम या माझ्या मोठ्या आईने दिलेलं आहे. आज सर्व परिवार मला 4 दिवसापूर्वी शशीभाऊंनी सांगितलं होतं की बाबा 19 वर्ष पूर्ण होतात, विसावं लागतं आईला आणि आपण भीमायान बुद्ध विहारामध्ये आपण धम्मदान देत आहोत, 50 खुर्च्या देत आहोत. बोललो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. समाजातील शिकलेल्या लोकांनी आपल्या बुद्ध विहाराकडे वाटचाल करायला पाहिजे. आज कालच बघितलं तुम्ही आपल्या एकदम सर्वसामान्य समाजामध्ये माझा मोठा भाऊ ज्यांची ड्रायव्हिंग करायचा, माझा भाऊ विश्वास जगताप हे रासू गवई यांचे वाहन चालक होते आणि त्या कुटुंबांशी एकदम जवळीक होते. काल त्यांचा मोठा मुलगा भूषण गवई यांनी 14 मेला सरन्यायाधीशाची शपथ घेतली आणि 2 दिवसापूर्वी परवा ते चैत्यभूमीला आले. आम्ही त्यांचं स्वागत केलं. त्यांना या गोष्टीची आठवण करून दिली की माझा मोठा भाऊ म्हणजे राजेंद्र गवई स्वतः होते तिथे. त्यांचा चैत्यभूमीचा हा कार्यक्रम हा काही नियोजित नव्हता, परंतु राजेंद्र गवई यांना मी 2 दिवस अगोदर फोन केला. नोटिफिकेशन आल्यानंतर गोवा आणि महाराष्ट्र बारची जी मीटिंग आहे तिथे भूषण गवई साहेब येत आहेत, पण त्यांना चैत्यभूमीला यायलाच पाहिजे कारण आपलं ते स्मृतिस्थान आहे. राजेंद्र गवई यांनी तो प्रोग्राम शेड्यूल केला आणि चैत्यभूमीला सरन्यायाधीश आले आणि एवढा आपल्या बौद्ध समाजातील एवढा मोठा व्यक्ती सरन्यायाधीश झालेला आहे ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आता आमची जी सेकंड पिढी आहे शिक्षण करते, चांगले IAS IPS किंवा जज होता येईल हीच वाटचाल आहे. आपल्याला संविधानाने जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि समाजामध्ये जास्तीत जास्त शिक्षण रूपी हे द्रव्य आपल्याला लोकांपर्यंत पण पोहोचवलं पाहिजे. आणि मी आज बऱ्याच दिवसानंतर बुद्ध विहारात आलेलो आहे. हर्षलाताई मोरे किंवा वर्षाताईंनी याचं जे बांधकाम केलेलं आहे फार उत्कृष्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता श्रीकांत आढाव गेलेले आहेत, त्यांचं बुद्ध विहार ताईंनी AC बांधून दिलेला आहे. त्याच पद्धतीने या बुद्ध विहाराचा असाच विकास AC बुद्ध विहार झालं पाहिजे. आणि मी 3 वर्षापूर्वी आलो होतो ना तर पाण्याचा एकदम धो वाहत होतं. मग आम्ही रोडवरती टीका सुरू केल्यानंतर आमदार खासदारांना थोडीशी शरम वाटू लागली आणि त्यांनी हे चांगलं नूतनीकरण केलेलं आहे. बोलल्याशिवाय बोललं नाही तर त्यांना कळत पण नाही, नाही तर ते कामच करत नाही. त्यामुळे आमच्यासारखे टीकाकार पण पाहिजे, डोळ्यामध्ये लखतरीत अंजन घालण्यासारखे. त्यामुळे सुंदर बुद्ध विहार बनवलेलं आहे आणि भीमायन बुद्ध विहारातील बोधाचार्य माननीय प्रकाश लांडगे माझे मित्र, जावळे ताई बोधाचार्य आहेत आणि ज्येष्ठ बोधाचार्य नाना कांबळे यांनी हा उत्कृष्ट विधी इथे संपन्न केलेला आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब भारत सरकारचे राज्यमंत्री आहेत. त्या रिपब्लिकन परिवारातर्फे, माझ्या संस्थेतर्फे, माझ्या भालेराव कुटुंबियांतर्फे माझी मोठी आई लक्ष्मी आई मल्हारी जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमेला, विचाराला, आदर्शाला, त्यांच्या महान कार्याला माझे त्रिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना आणि त्यांच्या धम्म मंगल कार्याला माझे पंचांग प्रणाम. तसेच इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ बौद्धाचार्य कांबळे गुरुजी, लांडगे गुरुजी आणि संजय भालेराव हेंगडमल हिरे गुरुजी आणि बघा गुणवान शीलवान सदा संपन्न उपासक उपासिका पद अधिकारी आणि जगताप परिवार या सर्वांना माझा सन्मानपूर्वक जय भीम. अहो जय भीम आला पाहिजे. आणि जय भीम म्हणल्यानंतर आपला तोंडातून देखील कोणतरी आपल्याला जय भीम करताना आपला आवाज देखील आला पाहिजे. बघा, कारण ह्या माझ्या सासूपासून त्या भीमयान बुद्ध विहारामध्ये
म्हणजे हे विहार नव्हतं, या ठिकाणी नुसती माती आणि दगड होती, काहीच नव्हतं. इथं ज्या विधी आहेत त्या विधी करण्यासाठी हे सगळं झालेलं होतं. पण अशा कणखर महिला होत्या की त्यामध्ये ह्या माता देखील सहभागी होत्या, कारण त्या पहिल्या उपासिका आहेत या विहाराच्या. कारण त्या एक कण पैशाला त्यावेळेस महत्व नव्हतं. तेव्हा 4, आता मुलांना हसायला येईल, 1 आणा 2 आणे, 1 पैसे 2 पैसे हे म्हणल्यानंतर मुलांना कळणार पण नाही हे पैसा काय. पण त्यावेळेस 1 आण्याला देखील तेवढंच महत्व होतं. आणि आपल्या महिला बघा, पैसे नव्हते पण श्रमदान देण्याची त्यांची खूप कृती होती. आणि अशा ह्या माता धम्मदान गोळा करून ह्या विहाराची आता दिसतं ही निर्मिती झाली. छोटं होतं, त्यानंतर थोडस मोठं झालं. कारण काही असं उगाचच होत नाही, कारण आपण दान दिलं तरच ते मोठं होतं. आणि भगवान बुद्धांच्या काळापासून दानाला महत्व आहे. आणि जे जे बघा दान देतात ते दान वाढतलं जातं. आज त्यांनी खुर्च्या दिल्या बघा, त्यांच्या डबलीनी त्यांच्या घरामध्ये ते दान दिलेलं त्यांना परत मिळणार. आणि खरोखर अशा माता, ह्यांची 4 मुलं आणि 3 मुली, पण त्यातल्या 2 सुनांना मी हे चांगली ओळखते, त्या बसलेल्या आणि हे, आणि त्यांची नात देखील. पण माहित नव्हतं की ह्या आत्यांच्याच सुना आहेत आणि ह्या आत्यांचीच मुलं आहेत. पण मला इथं आल्यानंतर ते बघितल्याच्या नंतर मला कळालं की नाही, ह्या देखील आहेत. कारण का बघा, मी घरामध्ये होते पण ह्या ज्या महिला होत्या ह्या पहिल्या, ह्या सर्व धम्म कार्य करायला रुजत होत्या. आणि ह्या मातेने देखील आपल्या मुलावर धम्म, जो धम्माचं सार आहे ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातूनच एवढं मोठं दान त्या मुलांनी, त्यांच्या सुनांनी हे दान दिलेलं आहे. खरोखर अशी घडवणं देखील बघा, एवढा मोठा परिवार एकत्र धरून आणि सर्व आपल्या आजूबाजू सगळा जो परिसर आहे, आपले जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला देखील एक धरण्याची खरोखर ही खूप मोठी फे आहे. त्यांच्यात ताकद होती. बघा, आज 1 भाऊ 2 भाऊ देखील घरामध्ये राहू शकत नाही, पण ह्या जगताप ताई ह्या दोघी पण, त्या दोघींना पण बघितलेलं आहे, त्या कशा मिळून मिसळून राहतात. त्या ताईंचं हे झालं होतं ऑपरेशन, तेव्हा देखील मी थोडस अनुभवले आहे. म्हणजे हे खरोखर कुटुंब खूप खूप, त्यांच्या नाती आहेत, मुली पण आहेत. पण आता ह्या मातेने खरोखर दान दिलेलं आहे, मोठं दान. कारण का बघा, स्मृती म्हणजे आठवण. आणि 19 वर्ष खरोखर कोण आठवण घरात करतो. मी देखील माझ्या 16 वर्ष चैत्यभूमीला डबा घेऊन जाते, भिकूंना तिथं भोजन दान देते. कारण मी थोडस केलं, 5-7 वर्ष केलं, पण त्यानंतर भिकूंना दान देऊन. पण हे घरामध्ये देखील करणं आणि एवढं मोठं दान करणं हे देखील ह्या मातेचं त्या मुलांना घडवलेलं सत्कर्म आहे. आणि या सत्कर्मामुळेच त्या मातेने आपल्याला ज्या घडवलेलं आहे मुलांना, त्यांच्यामुळेच बघा आज सगळ्यांनी तुमचं जगताप परिवार हे घडलेला कसा, तर ह्या मातेने तुमच्यावर जे संस्कार टाकलेले आहेत हे संस्कार कधीही वायाला जाणार नाही. आणि माझी अशा आता दोघींना ओळखते मी, ह्यांनी नित्य नियमाने नाहीतरी 8 दिवसातून विहारामध्ये येतच जाणे ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण मी ओळखते, मी सांगते, कारण का तुमच्या सासूबाई या इथं येत होत्या आणि त्यांनी इथं विहारामध्ये हे काय केलेलं आहे, हे उगाच मोठं झालेलं नाही, सगळ्यांच्या दानातून हे मोठं झालेलं आहे. आणि बघा, अशी माता होणे हे नाही. ज्यावेळेस मला आठवत नव्हता चेहरा, पण ज्यावेळेस मी फोटो बघितला त्यावेळेस म्हणलं हा या लक्ष्मी, नाव पण त्यावेळेस घेत नव्हतो आम्ही. त्या कुणी असू द्या, कुठल्या पण असू द्या, वलकडचा ह्याच्यात, वाढच्या ह्याच्यात, सगळ्यांना आत्या. कारण का सुनबाई म्हणल्यानंतर मी घरात आमच्या सासूबाई सगळ्या ह्या सासा सगळ्या धम्म कार्य करण्यात, निधी गोळा करण्यात, पैसा जमून आणि विहारासाठी दान, खूप दान ह्या मातेने केलेलं आहे. आणि अशा ह्या मातेला खरोखर मी त्रिवार वंदन करते.
आणि तुमच्या सर्व जगताप परिवारांसाठी मंगल मंगल अशा शुभेच्छा देते आणि या मातेला मी त्रिवार वंदन करून भावपूर्वक भारतीय बौद्ध महासभा शाखा भीमयान बुद्ध विहार जावळे परिवाराकडून या मातेला मी भावपूर्वक आदरांजली श्रद्धांजली वाहते आणि तेच सांगते नमो बुद्धाय जय भीम. पडलं काय रे? मी सन्माननीय दीपक भाऊ यांना विनंती करेन की आपण थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करायची आहे. मंचावर उपस्थित मान्यवर, थोडक्यात बोलण्याकरता सांगितलं त्याबद्दल मी सर्वांचे नाव घेत नाही, तरी पण बौद्धाचार्य प्रकाश लांडगेजी, भालेरावजी, गेगडमे साहेबजी, भास्कर हिरे साहेब, इकडे आपले नाना कांबळे साहेब, हर्षलाताई मोरेजी, तसेच उपस्थित आपले केदारे साहेब, समोर असलेले सर्वच उपासिका आणि 19 वर्षानंतर ज्या माऊलीचं आज आपण श्रद्धांजली करणार आहोत. 19 वर्ष म्हणजे आयुष्याचं पूर्ण अर्धा आपला वेळ निघून गेलेला असतो, तर तरी सुद्धा आयुष्यामध्ये आई फार महत्वाची गोष्ट आहे. आई वडील हे जगामध्ये जे काय करू शकतात ते कधीच कोणी करू शकत नाही. आई म्हणजे सर्वात श्रीमंत, सर्वात गोड, सर्वात लाडकी म्हणजे आई आहे. आईचं प्रेम हे जगात कधीच विकत घेऊ शकत नाही आपण, ते सगळ्यांना माहित आहे. आईसारखी माया, आईसारखं प्रेम देऊ शकत नाही कोणीच. ह्याकरता मी नेहमी म्हणत असतो की आई वडिलांना आपल्याला जपलं पाहिजे. आजच्या काळामध्ये ही परिस्थिती फार वाईट चाललेली आहे. आपण आपल्या आई वडिलांना लक्ष देत नाहीये. आपल्याला ठाऊक आहे की लहानपणी आपण खेळत असताना 10 वेळा पडतो, ती आई आपल्याला उचलते आणि आपल्याला त्या किचनमध्ये असू दे, कशात असू दे, 10 वेळा पुसते. पण आज तीच आई आपल्याला 1 लोटा पाणी मागते तर आपण बोलतो आई किती ताण लागते, आताच पिली होती ना ग तू. ही परिस्थिती आज चाललेली आहे. कारण समाजकार्यामध्ये असताना आणि मी राजकारणामध्ये असून सुद्धा अनेक केसेस आमच्याकडे येत असतात, हे मी बघत असतो. मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्यायचं आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. वेळ आली तर आई कधीच पाठी हटवू शकत नाहीये आणि ती स्वतःचा जीव देऊ शकते. मांजरीचे 5 पिल्लं असतात, नवरा बायको त्या ह्याच्यावर कपाळावर बसलेले असतात. पाऊस भरपूर चाललेला असतो, पण ते 2 पिल्लं खाली पडतात आणि 3 पिल्लं वरतीच लागतात. पण नवरा बायको बघतात, ते मांजर म्हणजे आई आणि बोका म्हणजे बाप. आपण असा विचार करू शकतो की मांजरीची पिल्लं खाली पडल्याच्या नंतर ती आई एवढी तळपळते की ती पिल्लं कशी काय वरती घ्यायची, म्हणून तिचे तळपळ चालूच असते. लास्टला ती वरून उडी मारते आणि त्या पिल्लाला वापस वरती घ्यायचं असतं. विचार करा, स्वतःचा जीव धोक्यात टाकणारी कोण असते? ही आईच असते. पुन्हा ते पिल्लं घेऊन ती वरती चढते. तिला ते पिल्लू घेऊन जाताना किती त्रास झाले ते तिलाच माहित आहे आणि आपण फक्त बघत असतो की काय बाबा ही काय करते. ते त्या पिल्लाला घेऊन ती वरती जाते. आईसारखं प्रेम, आईसारखी माया आपल्याला कोणीच देऊ शकत नाही जगामध्ये. आणि 19 वर्षानंतर ज्या जगताप परिवारांचं मी ऐकलं होतं, लहानपणी मी ऐकलं होतं की श्रावणबाळ यांनी आपल्या आईला त्या पाण्यातून वगैरे कशी परिस्थिती पार पाडलं आणि आपल्या आईवडिलांची सांभाळ कशी केली. आज 19 वर्षानंतर सुद्धा मी बघतो की हे जगताप परिवार आपल्या आईची अशीच सेवा केलेली आहे. म्हणून तुम्ही 4ही भाव जे आहेत आज सुखाने आहे. कारण ज्या आईवडिलांची सेवा करतो, ज्या आईवडिलांना सतत आपलं मानतो, तो जगामध्ये कधीच दुःखी होऊ शकत नाही. एवढा फास्ट बोलण्यामध्ये मला दिलेलं आहे 2 मिनिटाचं, तरी मी पूर्ण करतो. आणि जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपण सर्वांनी जो या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी जगताप कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी स्तरणतय होईल आणि पुन्हा एकदा सांगतो की जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण भोजनदान घेऊन जावं सर्वांनी. या ठिकाणी या माऊलीला 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण करायची आहे.
साधु 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 नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय जय भीम. सर्वांचा आभार, धन्यवाद. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, आपण सर्वांनी भोजनदान घेऊन जावं. धन्यवाद. विधी संपला असं मी जाहीर करतो. जय भीम.